विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला दिशा देणारे, संशोधनाची प्रेरणा देणारे, विचारांना व्यापकता देणारे आणि व्यक्तिमत्व घडवणारे हे एक महत्त्वाचं केंद्र असतं. आपल्या संत परंपरेमध्ये ज्ञानाला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी शिकवावे. या ओवीत ज्ञानाचा खरा अर्थ सांगितला आहे. ज्ञान हे स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता ते समाजाच्या कल्याणासाठी वाटले पाहिजे. ते नवीन ग्रंथालय त्या ज्ञानदानाच्या पवित्र परंपरेला अधिक बळकटी देईल असा माझा निश्चितपणे विश्वास आहे. खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीचा उपयोग समाजाच्या दीर्घकालीन हितासाठी आणि विशेषतः शैक्षणिक सारख्या मूलभूत क्षेत्राच्या विकासासाठी व्हावा हा माझा नेहमीचा प्रयत्न राहिला आहे. साधारणतः एकूण जे वर्षाचं बजेट असतं त्या बजेटमधून जवळजवळ 40 ते 45% फंड जो असतो तो एज्युकेशन क्षेत्राला देण्याचं काम मी ठरवून केलेलं आहे. त्यामुळे आज या सर्व सुविधा ज्या इकडं मिळत आहेत ते निश्चितपणे पुढची पिढी जी आहे ती पुढी पिढी ज्ञानाने संपन्न होईल आणि आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा आपला भार सांभाळेल. या नवीन ग्रंथालयामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये निश्चितच मोठी भर पडली आहे. विद्यार्थ्यांचा अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, अभ्यासाचे वातावरण अधिक समृद्ध होईल आणि ज्ञानार्जनाच्या नव्या संधी निर्माण होतील. आता पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ह्याच्या माध्यमातून शिक्षण अधिक आधुनिक, कौशल्याधारित, संशोधनामुक्त आणि विद्यार्थी केंद्रित बनवण्याचं कार्य सुरू आहे. अशा काळात आधुनिक ग्रंथालये ही केवळ अभ्यासाची जागा नसून नवकल्पना, संशोधन आणि व्यक्तिमत्व विकासाची केंद्रे ठरत आहे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवणं नव्हे. शिक्षण म्हणजे विचारांची समृद्धी, चारित्र्याची जडणघडण आणि समाजाप्रती उत्तरदायित्वाची जाणीव. या ग्रंथालयाचा जास्तीत जास्त उपयोग करा. पुस्तकं हीच माणसाची खरे मित्र असतात. ती आपल्याला विचार करायला, प्रश्न विचारायला आणि उत्तरे शोधायला शिकवतात. याच संदर्भात संत ज्ञानेश्वरांची विश्वकल्याणाची भावना व्यक्त करणारी ओवी आजही तितकी प्रेरणादायी आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन दिलेलो. शिक्षण आणि ज्ञानाचा प्रसार व्हावा या विश्वकल्याणाचा सर्वात मोठा प्रभावी मार्ग आहे. त्या ग्रंथालयामधून घडणारे विद्यार्थी उद्याचे सक्षम नागरिक, उद्योजक, संशोधक, प्रशासक आणि राष्ट्र निर्मितीचे दूत बनतील. म्हणजे दांडे कॉलेज आज अर्पित केल्ले आसा. एक 2-3 वर्सां ह्या प्रकल्पाक लागले खऱ्यो. म्हाका खुशी भोगता की आमच्या मय मतदारसंघात आज ह्या स्टॉमान भाऊचो प्रकल्प आज हांगासर लोकार्पीत जाता, उद्घाटन जाता. आज ही फॅसिलिटी दिता आसतना ह्या भुरग्यांनी एक विचार करपाक जाय की वाचन हे आमी इलेक्ट्रॉनिक मिडियासूनय वाचता, मोबायलाचेरूय वाचता, पण पुस्तकाचेर वाचन करप हितून आनी आपण इलेक्ट्रॉनिक मिडियाचेर वाचन करप हितून जो फरक आसा आनी जो आनंद आसा हो वेगळे पद्दतीन आनंद लुटपाचें काम आमी आमच्या भुरग्यांक हांव सांगपाक सोदता. आज पुस्तकी ज्ञान हे वाचन ह्या कॉम्पिटेटिव्ह जगात हे आसपाक जाय. कित्याक आज आमकां वाचनाची जेन्ना आवड लागता तेन्ना नॅचरली आमी आमचें ज्ञान वाडयता. भुरगे कॉम्पिटेटिव्ह आज एग्जामी दिता. ह्या एग्जामीनी भुरग्यांक आनीक शिक्षण मेळटा हें खरें आसा. आनी आज ह्या कॉम्पिटेटिव्ह जगात कोणाचोच फावोर न मारता आमच्या भुरग्यांक आमी जॉब गव्हर्मेंट आमचे दिवंक शकता. ही सुदार जो जाल्लो आसा ह्या सुदारेन भुरग्यांची बुद्धिमत्ता वाडोवप आनी ही वाडटली जाल्यार वाचन एकमेव असो एक माध्यम आसा. आपले शैक्षणीक माध्यम जे सिलेक्ट करता भुरगीं वेगवेगळ्या क्षेत्रांत आपले
इंटरेस्ट दाखवून आपले माध्यम सिलेक्ट करता तितून करून जनरल नॉलेज जे वाडोवप आसता हेका लागून वाचन हे म्हत्वाचें आसा पूण भुरग्यांनी वाचन केलें जाल्यार नॅचरली आपली बुद्धिमत्ता वाडटा आनी ह्या संवसाराची जी गरज आसा म्हणजे ज्या संवसाराचें आमकां ज्ञान आसपाक जाय हे सगळें ज्ञान ह्या वाचना द्वारे आमकां मेळटा आज हांव भुरग्यांक सांगपाक सोदतां जी आमची सोय आज आमच्या खासदार देगेर सुद्दां ऑर्डर जाल्ली आसा ह्या सोयीचो तुमी बऱ्यापैकी वापर करून घ्या आनी आपले भविष्य उज्वल करा. Really appreciate our Honorable MP Sripad Naik's gesture of giving the library walk under the MP LED scheme, and which is one of the most important parts of any college today is the library block, and the library gives the students the vision. The most important part is you turn to learn a lot of things in the classes, but it is very, very vital that you go further from what you study in the class to what you do research on what you want to do in the future. And library, we have thousands of books in our libraries, which is an opportunity for the students to learn and grow. During the construction of this block, I would like to heartfully thank the collector of North Goa, who immediately processed the entire process for this institution, as well as the engineers from Goa Tourism Development Corporation, Mr. Balan, Mr. Parab, Mrs. Dipti, and Mrs. Pooja, who followed up this project very well, and that is the reason we could finish it. And I would especially thank our architect, Gurudhav Sadgiri,